सगळेजण बसले तर बोट मध्ये लवकर आणि तुमचा भाऊ पहिल्यांदा या बोट मध्ये बसणार होता. बोट हालताना वाटली आता पडते काय. बोटवाले दादांनी अर्धी चावी लावली, चालू केली बोट. मग काय निघालो आम्ही 65 बघायला. या दादांचं का नाही आपण 1-2-3 व्हिडिओ शूट केली होती. आता या दादांनी आपल्याला इंस्टाला फॉलो पण केली होती. तुम्ही कधी आपल्या भावाला फॉलो करता तेवढं बघा. आपल्या लाडक्या प्रवीणांचा एक नियम माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे शांत बसलेली माणसं खवळून काढणे. आम्ही ज्या ठिकाणी आलतो ना इथे ना नेटवर्क असते ना कोणाची किरकिर असते. इथं फक्त आपण आपल्या मनाचे राजा असतो. इथं ना कोणाचं दुःख ते काय सुद्धा नसते. इथं आपण आपल्या नादात असतो बघा. इथं कसं इथे सगळ्यांच्या फोनला नेटवर्क तर 0% होतं. खऱ्यांचा आनंद तर 100%च्या वरती होता. आता आम्ही आलतो सह्याद्री व्याघ्र राखीव या जंगल. आत गेले आम्ही सगळ्यांनी सूचना पाट्या वाचून घेतल्या आणि भावाने इथली एक मजेदार गोष्ट सांगू का तुम्हाला. ती गोष्ट म्हणजे इथं जर तुम्ही कचरा वगैरे काही फेकला ना तर इथला 500 रुपये दंड आकारण देतो. एका दृष्टिकोनाने भावानं त्यांचं पण बरोबर आहे. आपण कुठल्या तरी परिसरात फिरायला गेलो आणि आपण तिथे गाणं करून ते एक चांगली गोष्ट नाही. तर मग चला भावानं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.